मंडळी, महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा गणल्या जाणाऱ्या माळेगाव यात्रा येथील एक शेतकरी जे की दिव्यांग आहेत आणि ते आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी तहसील कार्यालय लोहा या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत। एकंदरीत हे प्रकरण जर बघायला गेलं तर शेतजमिनीचं प्रकरण आहे। त्यांची वडिलोपार्जित असलेली जमीन ही नॅशनल हायवेच्या भूमी अधिग्रहण करण्यात आली होती आणि काही शिल्लक जमीन असलेल्या त्या ठिकाणी तेथीलच काही शेतकऱ्यांनी त्या जमिनीवर ताबा मिळवलेला आहे आणि सदरील या शेतकऱ्याला मात्र त्या शेतीमध्ये जाण्यापासून मज्जाव करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी त्याला पीक घेऊ दिलं जात नाही, शेतीची मशागतीची कामं करू दिली जात नाहीत असा त्यांचा आरोप आहे आणि आपला न्याय मागण्यासाठी आज हे या तहसील कार्यालयासमोर आज आमरण उपोषण करत आहेत। माझं नाव संतोष रावसाहेब मुस्ताफरे, मुक्काम माळेगाव, पोस्ट माळेगाव। माझी जमीन माळेगाव शिवारात आहे, 572 शेतगट नंबर। माझ्या वडिलांचं नाव रावसाहेब रामचंद्र मुस्ताफरे, 712 नाव आहे। माझी जमीन रोड लगत आहे। माझ्या वडिलांच्या नावी 1 हेक्टर 40 आर जमीन होती, त्याच्यामध्ये 1 हेक्टर 6 आर जमीन रोडमध्ये संपादित झाली। त्यामध्ये 1 हेक्टर 6 आर संपादित जमीनचा मावेजा माझ्या वडिलांच्या नावे मंजूर झाला आहे, तरी ते मावेजा काही उचलला आणि काही उचलण्याचा त्यानं थोडीशी स्थगिती आणली आमच्या शेजाऱ्यांनी अडचणी निर्माण करून। आणि आता आमचे वडिलांना काही मानसिक त्रास देऊन त्यानं असे 8 वर्ष झालं इथे एडीएम साहेबाला केस चालवल्या, इथले आमच्यासारखेच निकाल झाले। हायकोर्टाला त्याने स्टे आणला, तिथं अजून खाली 2020 मध्ये फाईल खाली आली आणि इथं अजून फेर चौकशी होऊन एडीएम साहेब, तहसीलदार साहेब, भूमी अभिलेख सर्व शेतावर आले, सर्व शेत मोजणी केली आणि शेताची मोजणी करून प्रत्येकाचे ताबे बघितले। ताबे सिद्ध करून साहेबांनी पुन्हा अजून आदेश आमच्यासारखा पूर्ण झाला, अहवाल आमच्यासारखाच झाला आणि आदेश पुन्हा हायकोर्टाला गेला, तरी हे ना अजून पुन्हा स्टे आणून आमच्या वडिलाला मानसिक त्रास देऊन पैसे सुद्धा उचलू दिले नाहीत। आणि तशा टेन्शनमुळे वडिलाचा BP शुगर वाढू लागला आणि वडील अटॅकमध्ये गेले वर्षी, म्हणजे 4 महिन्याखाली 4-5 महिन्याखाली। म्हणजे नेहमी टेन्शन घ्यायचे, पैसे अडवले शेत गेलं, पैसे अडवले शेत गेलं असं म्हणतच राहायचे। मग त्याच्यानंतर आम्ही अपंग दोन्ही भाऊ बाहेर पोट भरायला गेलेले कामाला, ते इथं कोण नाही, मी आहे एक माझी म्हातारी आई, दोघंच राहतो घरी। आई बी आमची 60-70 वर्षाची आहे, तरी आता आम्ही म्हणजे शेतावर उपजीविका भागते आमची, शेत वाहतूक करून, तरी आम्ही शेतामध्ये कामाला वाटेकरी रोजगारी घेऊन गेलो तर आम्हाला शेतामध्ये म्हणजे काही पंजी पाळी वगैरे करताना अडचण निर्माण करू लागले। कोणी रोजगार नेले त्याला येऊ द्यायचे नाही, ट्रॅक्टर गेले की घेऊन येऊ द्यायचे नाही, अशी अडचण निर्माण करू लागले। मग काही कुठलीही कामं करायची असली की अडचण निर्माण करू लागले। असं आम्ही सांगून बघितलं बाबा, मग गावातल्या लोकांना किंवा पोलीस स्टेशनला सांगितलं, माळाकोळी आमच्या हातीतल्या तहसीलदार साहेबाला सांगितलं, निवेदन दिलं, कोणीही काहीच आमच्यावर कुठलाही पद्धतीचा आक्षेप घेतला नाही। मग आम्ही शेवटी 1/6/2026 ला पूर्ण कलेक्टर साहेब, SP साहेब, जिल्हा समिती अध्यक्ष, दिव्यांगात आम्ही स्वतः दिव्यांग आहे, मला चलता येत नाही, हाताने एका काही होत नाही, आई म्हातारी आहे। मग आता आम्ही जगायचं तरी कसं? शेतामध्ये आमचे शेजारी येत नाहीत, पंढरी बाबाराव निलेवाड हे आम्हाला शेतामध्ये खूप त्रास द्यालेत आणि बालू तुळशीराम मोरे हे पण त्रास द्यालेत। मग त्याचे मारहाण केलेत, त्याशी चापटा आणले आणि शेतामधून ढकलून द्यालेत, असं तू येऊ नको, तुला काय करायचे शेत असं म्हणालेत, तुला कशाला पाहिजे शेत? मग आम्ही काय खायचं? मग आम्हाला खायचं काय पाहिजे नाही तर मग आम्हाला इथं मारूनच गेलेलं बरं, मग असं आत्महत्या केलेली बरी, असं आमचं वाटतं की आम्हाला तर कोणीच नाही आम्हाला न्याय देणार या जगामध्ये। तहसीलदार आणि पोलीस स्टेशनला आपण याबाबतीत आम्ही फिर्याद वगैरे दिलेली आहे का? दोन दिलेली आहे का? तहसीलदार साहेबाला 22/5/2026 ला निवेदन दिलं। मग पुन्हा अजून 1 तारखेपर्यंत काहीच आलं नाही। 1 तारखेला पण 1/6/2026 ला त्याला पण निवेदन दिलं, अजूनही काहीच आमच्यावर काहीच कुठलाही आक्षेप घेतले नाहीत।
कुठली चौकशी नाही, कुठला काहीच नाही. आणि मला जीवित मारण्याची धमकी देऊ लागलेत. काही बी घाण घाण बोलालेत, मूत पाजितो म्हणालेत, तोंडात मुततो म्हणालेत. असं काही घाण बोलालेत. आम्ही बोलू शकत नाही. आपण आम्हाला मारहाण करू लागली. मग आता आम्ही काय करणार? मग असं उपाशी मरण्यापेक्षा इथंच आत्महत्या केलेली बरी. आमरण उपोषण ऑफिसच्या समोर. दिव्यांग शिवशक्ती जनरल कामगार संघटनेची संस्थापक अध्यक्ष दीपमाला तुपकर बोलते. आज योगायोग असा आला की कालच मी आपलं हे नांदेडवरून आले. आज मला सकाळी सकाळी भाऊंचा फोन आला की ताई आम्ही उपोषणाला बसलोत, पण मला एकच म्हणायचं त्या काळ्या बाजारातल्या सरकारला एकच त्यांना दाखवून द्यायचं की दिव्यांग बांधवाचे अर्ज तुमच्याकडे आले की तुम्ही आज उपोषणाला बसणार आहात. तर या प्रशासनाला अशी जाग आली पाहिजे की म्हणण्यापुरता 2016चा कायदा नको, तर हा कायदा अंमलात आणून दिव्यांग बांधवाचे जोपर्यंत तुमच्याकडे निवेदन आले त्यांनी उपोषण बसण्याच्या अगोदर तात्काळ कारवाई करावी. आणि जे काही संबंधित जे काही इथं भैया बसलेत असताना तुम्हाला सगळं सांगितलेलंच आहे की काय त्यांच्यावर अन्याय झाला. आज जीवित मरण्याची हानी जर एखाद्या दिव्यांगावर येत असेल तर पोलीस प्रशासन याला काय करायला, याचा जबाब पोलीस प्रशासनाने आम्हाला द्यावा. आणि जर या उपोषणाचा रिझल्ट जर आज उद्यामध्ये जर नाही लागला तर आमच्या दिव्यांग शिवशक्ती जनरल कामगार संघटनेच्या वतीनं पोलीस स्टेशन माळाकोळी यांच्या समोरच त्या उपोषण लावणार आहे. धन्यवाद. ATN मराठीसाठी मी भीमराव कांबळे, लोहा, नांदेड.